नमस्कार लाडकी बहिणींनो, लाडकी बहीण ह्या योजनेचं KYC हे राज्य सरकारकडून आता सुरू करण्यात आलेले आहे. प्रत्येक लाडकी बहिणींनी दरवर्षी KYC करायचं आहे दरमहा हप्ता मिळवण्यासाठी. तर आता ही KYC कशी करायची? कारण बरेच दिवस झालं KYC सुरू होऊन परंतु वेबसाईट नीट चालत नाही आहे, OTP येत नाही, आधार नंबर टाकल्यानंतर यादीमध्ये नाव नाही, असं प्रॉब्लेम येत आहेत बरेच जणांना. ते सर्व प्रॉब्लेम मी आता दूर करणार आहे. कारण कोणत्या वेळेला कशी KYC थेट मोबाईलमधून कशी करायची ती मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सोप्या भाषेत मराठीत सांगणार आहे लाडकी बहिणींनो. त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. कारण व्हिडिओ पूर्ण जर पाहिलं नसेल तर तुम्हाला समजणार नाही. आणि तसेच व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. जर तुम्ही अजूनही आपल्या आरबी टॅग मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचं बेल आयकॉन हे प्रेस करून ठेवा. कारण असे महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग लाडकी बहिणींनो व्हिडिओला सुरुवात करूया. KYC कशी करायची पाहूया. लाडकी बहिणींनो, सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील क्रोम ब्राउझर हे ॲप्लिकेशन ओपन करा. हे ब्राउझर ओपन करा. इथं तुम्हाला लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in ह्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे. ह्या ऑफिशियल वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा आपल्या आर्बीटेक मराठी इंस्टाग्राम पेजला मेसेज केला तर तुम्हाला डायरेक्ट तिथे लिंक मिळून जाईल. कारण बरेच फेक वेबसाईट आहेत, त्यामुळे बरेच जणांना ही वेबसाईट सापडत नाही गुगलवरती. त्यामुळे तुम्हाला डायरेक्टली मी वेबसाईट देत आहे. ते वेबसाईटवरून तुमची KYC करता येईल. आता ह्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला पुढे काय करायचं आहे पहा. इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही वेबसाईट ओपन झाली आहे. लाडकी बहिणींनो, इथं पहिला फर्स्ट वरती एक बॉक्स आहे पहा. इथं मी मार्क करून दाखवत आहे काळ्या रंगामध्ये. तिथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थ्यांची KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा असं एक पिवळ्या कलरमध्ये लिहिलं आहे. त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढं एक पेज ओपन होईल. त्या पेजमध्ये KYC मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या खाली लाभार्थीचं आधार क्रमांक असं लिहिलं आहे. ते तुम्हाला लाभार्थीचं आधार क्रमांक हे टाकायचं आहे. मी मार्क करून दाखवत आहे. त्या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. पूर्ण नीटपणे व्हिडिओ पहा तरच तुम्हाला समजेल. काही चुका केला तर तुमची KYC तर पूर्णपणे होणार नाही. आता मी इथं आधार नंबर टाकून घेत आहे. पाहिजे त्या बॉक्समध्ये 12 अंकी आधार नंबर टाका. टाकून घेतल्यानंतर तुम्हाला पुढे कॅप्चा दिसतो, तो सेम कॅप्चा तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. आता मी कॅप्चा टाकून घेतलो आहे. कॅप्चा टाकून घेतल्यानंतर खाली एक काही मराठीमध्ये लिहिलेला आहे. तो लिहिलेल्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण वाचून घ्यायचा आहे आणि मी सहमती आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक करून OTP पाठवा ह्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावरती OTP पाठवा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती एक OTP प्राप्त होईल. 6 अंकीचा OTP असणार आहे, लक्षात असू द्या. तो काही वेळेस लोड घेत आहे कारण सर्व्हर बिझी असल्यामुळे. ह्या वेबसाईटवरती बरेच जण KYC करत असतात. तुम्हाला KYC पहाटे 4 ते 5ला करायचं आहे किंवा 12 ते 1 टायमेला करायचं आहे. आता OTP टाकून घेतल्यानंतर पुढे तुम्हाला लाभार्थी महिलेचं वडिलाचं किंवा पतीचं आधार नंबर द्या, माहिती द्या असं एक पॉपअप येत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे, हे असं पॉपअप आल्यानंतर वॉर्निंग आल्यानंतर बाहेर क्लिक करायचं आहे. जर तुम्ही लाडकी बहिणींनो विवाहित असेल तर तुमच्या पतीचं आधार नंबर टाका. त्याच्यानंतर जर अविवाहित असेल तर वडिलाचं आधार नंबर टाका आणि त्याच्यानंतर जो खाली कॅप्चा आहे तो कॅप्चा सेम टाका. मी सहमत आहे असं ह्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सर्व माहिती व्यवस्थित टाका कारण तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती OTP जाणार आहे. OTP केल्यानंतर तो पुढे OTP टाकण्याचा बॉक्स ओपन होईल. अशा प्रकारे OTP टाकण्याची बॉक्स येत आहे. तिथं 6 अंकी तुमच्या मोबाईलवरती OTP आलेला असेल तो OTP तुम्हाला इथं टाकायचा आहे. OTP टाकून घेतल्यानंतर सबमिट करा ह्या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. लाडकी बहिणींनो, आता मी OTP टाकून घेऊन तो 10 मिनिटं व्हॅलिडिटी असणार आहे. OTP लक्षात असू दे, 10 मिनिटापर्यंत तुम्ही ते OTP वापरू शकता. मित्रांनो, इथं तुम्ही नीट लक्ष देऊन ही माहिती भरत जा कारण इथं तुम्हाला पहिलेच असा प्रिंट इंटरफेस पेजवरती ओपन होईल. ते तुम्हाला वडिलाचं किंवा पतीचं नाव ऑटोमॅटिक दिसेल कारण आधार नंबर टाकल्यानंतर ज्यांनी त्यांचं नाव आहे ते ऑटोमॅटिक इथं वेबसाईटवरती दिसणार आहे.
आता इथं पहा मी तुम्हाला मार्क करून दाखवत आहे, तो ऑटोमॅटिक नाव आलेला आहे. तसेच जात प्रवर्ग तुम्हाला निवडायचा आहे. तुम्ही कोणत्या जातीमध्ये येता, तुमचं जात कोणतं आहे तुम्ही ही निवडून घ्या. जर तुम्हाला समजत नसेल तर फॉर्म भरताना कोणतं जात निवडलं आहे ते तुम्ही इथं सिलेक्ट करा. कारण बरेच जणांना ह्यात आपल्याला समजत नाही. असं अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर महावर्गास, विमुक्त जाती अ, भटक्या जाती क, भटक्या जाती ड, विशेष मागास, सर्वसामान्य हा सर्वसामान्य ओपनसाठी येतो. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग हे सर्व आहेत. त्याप्रकारे तुम्ही ज्यामध्ये येतात ते सिलेक्ट करा. इतर जे हुशार शिक्षक असतील त्यांना तुम्ही विचारूनच हा जात प्रवर्ग निवडा. इथं तुमचं जे आहे ते निवडा. आता माझं मी इथं सिलेक्ट करून घेतलेलं आहे. इथं तुम्हाला पहिला नंबरचा ऑप्शन आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीवेतनंतर निवृत्तीवेतन घेत नाही. हा ऑप्शन इथं होय नाही निवडायचा असेल तर तुम्हाला तिथं होय निवडायचं आहे. लक्षात घ्या, दोन्ही ऑप्शन होय करायचे आहेत. दुसरा आहे, माझ्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. इथं ऑप्शनसुद्धा तुम्हाला होय करायचा आहे. त्याच्यानंतर लास्टचा जो उपयुक्त क्रमांक ऑप्शन आहे तुम्हाला इथं राईट करायचा आहे आणि खाली सबमिट याच्यावरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमची KYC पडताळणी कार्यवाही पूर्ण झाली आहे असा एक ग्रीन पॉपअपमध्ये एक सक्सेसफुलचा एक मेसेज तुम्हाला आलेला असेल. असं आले तर ग्रीन आला तर तुमचा KYC पूर्ण झालेली आहे. सध्या तरी हा KYC पूर्ण झाली आहे. काही दिवसानंतर ह्यामध्ये काही चूक झाली असेल तर एडिट ऑप्शन येईल. तर आता तुम्हाला KYC करताना कोणते ऑप्शन निवडायचं हे मी सांगितलं आणि KYC कशी करायची सुद्धा सांगितलेलं आहे लाडकी बहिणींनो. तर आता KYC पूर्ण झालेली आहे की नाही हे जर पाहायचं असेल तर परत त्याच वेबसाईटवरती यायचे, होम पेजवरती. ते तुम्हाला लाभार्थी आधार क्रमांक, परत त्या लाभार्थीचं महिलेचं आधार क्रमांक टाकायचं आहे आणि नंतर कॅप्चा टाकून मी सहमत आहे ह्याच्यावरती क्लिक करा आणि OTP पाठवा ह्याच्यावरती क्लिक करा. कारण इथं काढल्यानंतर तुम्हाला ह्या आधार क्रमांकाची KYC पूर्ण झालेली आहे असा जर पॉपअप मेसेज आला तर तुमची KYC पूर्ण झालेली आहे असं समजून घ्यायचं आहे. लाडक्या बहिणींनो, अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा घर बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुमची KYC पूर्ण करून घेऊ शकता अगदी 2च मिनिटात. कारण मी तुम्हाला संपूर्ण माहिती प्रोसेस हे लाईव्हमध्ये एकदम परफेक्टली मराठी भाषेमध्ये तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न हे व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. व्हिडिओ कसं वाटला ते नक्की कमेंट करा. काही अडचण असेल तर कमेंट करा किंवा आरबीटेक मराठी इंस्टाग्राम IDला फॉलो करून मेसेज करा. तिथे तुम्हाला लगेच रिप्लाय मिळेल, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लाडकी बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. हा व्हिडिओ पाहून त्यांनीसुद्धा KYC त्यांचे घरबसल्या करून घेऊ शकतात. आणि अजूनही तुम्ही आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. कारण पुढे अशी महत्त्वाची व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळत राहतील. धन्यवाद.